बीपी वाढण्यामागे अनेकदा आपल्या रोजच्या सवयी कारणीभूत असतात. काही चुका सतत होत राहिल्या तर हाय बीपीचा धोका वाढतो आणि पुढे जाऊन हृदयविकार, स्ट्रोक आणि किडनीचे आजार होऊ शकतात. पहिलं महत्त्वाची चूक म्हणजे जास्त मीठ खाणं. मिठामध्ये सोडियम असतं, जे शरीरामध्ये पाणी धरून ठेवतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दबाव वाढतो आणि बीपी वाढतो. कोणत्या पदार्थामध्ये जास्त मीठ असतं तर पापड, लोणची, चिप्स, फरसाण, बिस्किटे, बेकरी पदार्थ, फास्ट फूड, नूडल्स, सॉस, पॅकेज्ड पदार्थ यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे मीठ खाण्याचं प्रमाण नक्कीच कमी करा, जेणेकरून आपला बीपी वाढणार नाही. दिवसाला साधारण 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ घ्या. जेवताना वरून मीठ घेणं बंद करा. घरगुती ताजं अन्न खा. दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे व्यायाम न करणं. शरीराची हालचाल कमी झाली की वजन वाढतं आणि रक्तवाहिन्या कडक होतात. त्यामुळे बीपी वाढतो. यासाठी काय करावं? दररोज 30 ते 45 मिनिटे चाला, सायकलिंग करा, योगा करा, पोहा. लांब वेळ बसून राहणं शक्यतो टाळा. योगातील आणि उपयुक्त ठरतील अशी आसनं करा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सतत ताणतणावामध्ये राहणं. मानसिक ताणामुळे शरीरातील आनंदी हार्मोन्स हे स्रवत नाहीत आणि कार्टिसोल वाढतं आपल्या शरीरामध्ये, ज्यामुळे आपल्या हृदयाची गती वाढते आणि बीपी वाढतो. ताणाचं कारण म्हणजे आर्थिक चिंता, नोकरीचा ताण, झोपेची कमतरता किंवा काही कौटुंबिक समस्या. यामुळे आपला ताण वाढू शकतो. यासाठी ध्यान करा, श्वासाचे व्यायाम करा, मोबाईलचा स्क्रीनचा वापर कमी करा. तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टींसाठी वेळ नक्की द्या. झोप पूर्ण न घेणं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे दररोज 6 तासांपेक्षा कमी जर झोप घेतली तर बीपी वाढण्याचा धोका जास्त असतो. यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या चुका टाळा. जसं की रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं, अनियमित झोप, जास्त कॉफीन घेणं. यासाठी काय करावं? तर 7 ते 8 तासाची झोप घ्या. झोपण्यापूर्वी मोबाईल बघणं बंद करा. ठराविक वेळेतच झोपा. वजन वाढू देऊ नका. लठ्ठपणामुळे हृदयाला अधिक मेहनत करावी लागते, त्यामुळे रक्तदाब वाढतो. पोटावर जर चरबी वाढली असेल तर ती खूप धोकादायक आहे. पोटावरची चरबी बीपी, मधुमेह वाढवते. यासाठी काय करावं? तर साखर कमी करा, नियमित व्यायाम करा, तळलेले पदार्थ कमी करा, धूम्रपान, मद्यपान कमी करा. सिगारेटमधील निकोटीन रक्तवाहिन्या आकुंचन पावायला लागतात, त्यामुळे बीपी अचानक वाढतो. अल्कोहोलचं जास्त सेवन देखील हाय बीपीचं कारण ठरतं. यामुळे हृदयाचा धोका वाढतो, स्ट्रोकचा धोका वाढतो, रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. दुसरी चूक म्हणजे जास्त चहा किंवा कॉफी घेणं. काही लोकांमध्ये कॅफीनमुळं बीपी तात्पुरता वाढतो, पण दिवसातून अनेक वेळा कॉफी घेणं आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. तेव्हा चहा, कॉफी यांचं प्रमाण मर्यादितच ठेवा, जेणेकरून आपला बीपी वाढणार नाही. त्याचप्रमाणे याला पर्याय म्हणून तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता, ताक घेऊ शकता, हर्बल टी घेऊ शकता. दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर न घेणं. ही खूप मोठी चूक आहे. ज्यांना आधीपासूनच हाय बीपी आहे त्यांनी औषधे अचानक बंद करणं धोकादायक आहे. जर बीपी नॉर्मल आला असेल तर औषध बंद करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच डोस घ्या. बीपी नियमित तपासा. अनेक वेळा बीपीची लक्षणे दिसत नाहीत म्हणून त्याला सायलेंट किलर असंही म्हणतात. जर डोकेदुखी, चक्कर, धडधड जाणवत असेल, थकवा खूप येत असेल तर नक्कीच तुम्ही या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषध नक्कीच घेऊ शकता. यासाठी तुम्ही महिन्यातून किमान एकदा तरी बीपी चेक करा. घरात बीपीचं मशीन ठेवा. जंक फूड, साखर जास्त खाणं टाळा. त्याचप्रमाणे कोल्ड्रिंक्स टाळा. केक, पेस्ट्री म्हणजेच की बेकरी पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढणार नाही. त्याचप्रमाणे पिझ्झा, बर्गर. बीपी जर नियंत्रित ठेवायचं असेल तर या सवयी नक्की लावा. जसे की भरपूर पाणी प्या, फळं खा, भाज्या खा, केळी, बीट, डाळी यासारखे पोटॅशियमयुक्त पदार्थ घ्या. ताण कमी ठेवा. यासारख्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच तुमचा बीपी नियंत्रणामध्ये राहू शकतो.